नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी महा. आता तुम्ही तर म्हणताल मार्गशीर्ष महिना संपला, मग आता मार्गशीर्ष गुरुवार कसं काय? तर बघा, यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4च गुरुवार होते, त्यामुळे बऱ्याच जणींचं उद्यापन राहिलेलं आहे. तर ज्यांना कोणाला सुतकला असेल तर त्यांना पूजा मांडता येत नाही, मग तिसऱ्या गुरुवारी बऱ्याच जणी उद्यापन करत नाही. तर आता त्यांच्यासाठी हा गुरुवार आहे, हा पौष महिन्यातील येणारा पहिला गुरुवार. बघा, आपण जे व्रत करतो गुरुवारचं व्रत, तर त्या व्रताचं फळ आपल्याला हवं असेल तर उद्यापन करणं तेवढंच गरजेचं असतं. उद्यापनसुद्धा हे अगदी साधं सोपं असतं, जसं की कथेची एक एक प्रत एक फळ द्यायचं असतं. तुम्हाला कथेचं पुस्तक द्यायचं नसेल तर तुम्ही नुसतं फळं दिलं आणि खडी साखर दिली तरी चालते, पण आपल्याला उद्यापन करायचंच असतं. आता तुम्हाला 5 महिला, 5 कुमारिका ज्या कोणी भेटतील, किंवा कोणच नसेल तर महिला कुमारिका मिक्स भेटल्या तरी द्या 5 जणींना, किंवा कुठंच नाहीत भेटल्या तुमच्या जवळ आसपास तर तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन हे 5 जणींना, मंदिरामध्ये तर असतात महिला किंवा कुमारिका नक्कीच तुम्हाला भेटून जातात, तिथं जाऊन तुम्ही हे देऊ शकता. तर आता बघा, उद्या ह्याच्यातला पौष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. तर ह्या गुरुवारी तुम्ही नेहमीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात आपण कसं उपवास करतो, पूजा मांडतो, नैवेद्य दाखवतो, आरती करतो, त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळेत हे उद्यापन करू शकता. उद्यापनाला काय अशी वेळ नसते. आता ज्यांचे ना 3 गुरुवार झालेले आहेत मार्गशीर्षमध्ये, तर ते पौष महिन्यातील त्यांचा पहिला गुरुवार म्हणजे 4 गुरुवार होतात. तर 4थ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पण जर तुम्हाला 5 गुरुवार करायचे असतील ना, तर ह्या गुरुवारी उपवास करा. येणारा उद्याचा गुरुवार आहे त्याला पूजा मांडा, आणि पुढचा जो येणारा 5वा गुरुवार आहे त्याला तुम्ही उद्यापन केलं तरी चालू शकतं. तसंही करा. किंवा बऱ्याच जणींचं फक्त मार्गशीर्ष महिन्यात 2च गुरुवार झालेले आहेत, त्यांना पण मग तसंच करावं लागणार आहे. आज उद्याचा गुरुवार आहे तो उपवास वगैरे करायचा, पूजा मांडायची, कथा वाचायची, आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पण मार्गशीर्ष महिन्यात तुमचे 3 गुरुवार झाले असतील तर तुम्हाला 4थ्या गुरुवारी उद्यापन करायचं असेल तर उद्या तुम्ही नेहमीसारखी पूजा मांडून घ्या, कथा वाचा, आणि मग उद्यापन करू शकता. त्या उद्यापनाची पद्धत अगदी साधी सोपी असते, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि आता बऱ्याच जणींना वाटतं की कथेचं पुस्तक द्यायलाच पाहिजे का, कारण हे पुस्तक नंतर तशीच राहतात. मग तुम्ही नुसतं फळ आणि खडीसाखर दिली तरी चालतं, किंवा गोडामध्ये एखादी खीर वगैरे केली तरी चालतं. तर तुम्हाला जसं शक्य आहे तशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. आता पौष रविवारसुद्धा केलं जातात, त्यामुळे पौष महिनासुद्धा तितकाच शुभ आहे. त्यामुळं बिनधास्तपणे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रताचं उद्यापन ह्या उद्याच्या गुरुवारी करू शकता. आणि नेहमीसारखी पूजा वगैरे आपल्याला मांडून घ्यायची आहे. पण आता उद्यापन झाल्यानंतर ना आपल्याला जे आपण पूजा मांडलेली आहे तर त्या साहित्याचं पण काय करायचं ते पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. आता बघा, आपण पूजा मांडतो त्यावेळी जी ढाळी ठेवलेली असते, काही जण आंब्याची पानं ठेवतात, काही जण विड्याची ठेवतात, काही जण 5 झाडांच्या पालवी किंवा फांद्या, पानं, जे काय तुम्ही ठेवलं असेल ते आपल्याला घरावरती टाकायचं आहे, घराच्या 4ही कोपऱ्याला. कलशातलं पाणी आहे ना, ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगदी ते गंगाजल समान झालं असतं, त्यामुळं बाथरूम एरिया सोडून बाकीकडे ते पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आणि कलशामध्ये जो सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आपण ठेवलेलं असतं ना, ते नाणं मात्र तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा. सुपारी तुम्ही इतर पूजेमध्ये वापरली तरी चालते, आणि विड्याचं साहित्यसुद्धा तुम्ही इतर पूजेमध्ये वापरू शकता, विनाकारण त्याला पण विसर्जन करायची गरज नाही. आणि जे कापड वगैरे आपण अंतरलेलं असतं त्याचा तुम्ही जर ब्लाऊज पीस शिवत असाल तर ते शिवलं तरी अजून चांगलं, नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी ते कापड वापरू शकता. समया वगैरे आपल्या नेहमीच्या जागी धुवून घासून स्वच्छ ठेवायचे आहेत. आणि नंतर रांगोळी, फुलं आहेत ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहेत. त्यासोबत जी फळं असतात ती तुम्ही स्वतः खाऊ शकता. आणि पूजेमध्ये ठेवलेलं पाणी असतं बघा, माता लक्ष्मीसाठी जे पिण्याचं पाणी ठेवलेलं असतं आपण नैवेद्यासोबत, तर ते पाणी मात्र सगळ्यांनी घरातल्यानी तुम्ही तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. त्यामध्ये खूप सात्विक असं ते पाणी झालेलं असतं. आणि कलशातील राहिलेलं जे पाणी असतं ना, ते तुम्ही तुमच्या झाडांना घालू शकता. आता जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत, किंवा तुम्हाला भात करून खायचा असेल तरीसुद्धा तो तुम्ही खाऊ शकता. आणि आता राहिला विषय म्हणजे नारळाचा. हा खूप मोठा प्रश्न आहे की बऱ्याच जणींना तो प्रश्न पडलेला असतो की त्या नारळाचं काय करायचं. विसर्जन, कोणी म्हणतं विसर्जन करावं, कोणी म्हणतं विसर्जन करू नका. तर काही जण म्हणतात आम्ही तो फोडून खाऊ शकतो का. तर बघा, कलशातील नारळ हा आपण साक्षात लक्ष्मीचं स्वरूप किंवा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवलेलं असतं, त्यामुळं तो नारळ आपल्याला फोडायचा नाही. त्या नारळाला ना आपल्याला विसर्जन आता इतर ठिकाणी करण्यापेक्षा कसं प्रदूषण होतं, तुम्ही वाहत्या पाण्यात
वगैरे करायचं झालं तर. त्यामुळं ना तुमच्या मध्येच किंवा गार्डनमध्ये टपात पाणी घ्या, त्यामध्ये विसर्जन करा आणि तो नारळ तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावून द्या. तिथं एखादं छान रोप तयार होईल किंवा तुमच्या शेतामध्ये जागा असेल तिथं लावून द्या. तर ही एक सोपी आणि व्यवस्थित पद्धत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नारळाचं विसर्जन करू शकता किंवा तो नारळ तुम्ही एखाद्या लाल कपड्यात बांधून घरामध्ये अडकवून ठेवला तरी चालतं, कारण लक्ष्मीचा वास कायम घरामध्ये राहतो असं म्हणलं जातं. आता तुम्हाला ह्यातलं कोणतं योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आता ज्यांचं मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन राहिलेलं आहे तर त्यांनी ह्या गुरुवारी करा किंवा ह्या गुरुवारीसुद्धा काही जणीला अडचण असेल. असं बऱ्याच वेळा होतं की एक सलग म्हणजे अडचणी येत राहतात. तर तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता. पूर्ण पौष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी, तुम्हाला ह्या गुरुवारी नाही जमलं तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी चालतं. फक्त आपण मांसाहार मात्र वर्ज्य करायचा आहे जोपर्यंत उद्यापन करत नाही. तोच नियम पाळावा लागतो. बाकीचा गुरुवारचा उपवास मग तुम्हाला करायचा आहे आणि उद्यापन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी